एक खऱ्या अर्थानं पहिलं तर अगोदर केसरकरांबद्दल आता काय बोलावं, कारण केसरकर ही आत्महत्या झाल्यानंतर सदर कुटुंब हे केसरकरांच्या घरापासून अवघ्या काही मिनिटावर म्हणजे 2 मिनिटांवरती आहे. पण ह्या पीडित कुटुंबियांना केसरकर त्याच्यानंतर म्हणजे ज्या आत्महत्या झाल्यानंतर ह्या शहरात होते. शहरात असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसली नाही, हे दुर्दैवाची. आणि ज्या केसरकरांनी नेहमी दहशतवाद विरुद्ध बोलले ते केसरकर आज गप्प का, हा सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे. पण दहशतवाद केसरकरांसाठी संपलेला असेल, परंतु जनतेसाठी नाही. येणाऱ्या काळात केसरकरांना याची किंमत मोजावी लागेल. जनतेला ह्याचं उत्तर द्यावं लागेल केसरकरांना, की ज्या पद्धतीने आज सावंतवाडी शहरामध्ये म्हणजे जो दहशतवाद संपला त्या राणेंविरुद्ध बोंब मारणारे केसरकरांच्या राणे समर्थकांमार्फतच आज सावंतवाडी शहरात येऊन दहशतवाद होतोय, मारामार होते, मारलं जातं एका महिलेला, ते पण महिला. हे गंभीर प्रश्न आहे. पुरुषाला नाही झालेली, महिलेला मारहाण झालेली आहे. तर त्या प्रश्नात जर केसरकरांनी आपली भूमिका लवकर जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.